ए एषसुरासुरमनुषिन्दवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतिथयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेय नानदंसन चरित तव विरियायारे ते ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि अवर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तहनमो गणहराणम् अज्झावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निर्वाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासनायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथामध्ये आपण शुद्धोपयोगी श्रमण आणि शुभोपयोगी श्रमण हे कसे असतात यांच्यामध्ये किंचित जरी फरक असला तरी श्रावकांच्या भूमिकेत दोनही श्रमण वंदनीय आहे. ते कधी 7व्या गुणस्थानाच्या भूमिकेत असतील आणि कधी 6व्या गुणस्थानाच्या भूमिकेत येतील हे सर्वसामान्य आमच्या ज्ञानाचा विषय बनत नाही. म्हणून आम्हाला तर निर्ग्रंथ लिंग दिसल्यावर पहिल्यांदा आमचं कर्तव्य नमस्कार करणं, मान सन्मान करणं हेच असणार आहे. आणि यांच्यामध्ये किंचित जरी फरक असला तरी दोन्ही श्रमण जे आहे यांच्या जीवनामध्ये 12 कषायांचा अनुदय सर्वत्र विद्यमान आहे. अनंतानुबंधी अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण कर्म हे त्यांच्या जीवनात अनुदयाला प्राप्त आहे. सोबत मिथ्यात्व नाही, सोबत कित्येक अशा प्रकृती आहे ज्यांचा त्यांना आश्रव आणि बंध होत नाही. अशा तऱ्हेने हे श्रमण देखील खऱ्या अर्थाने मुक्ती मार्गालाच लागलेले आहेत. फक्त प्रश्न असा आहे की जे श्रेणी आरोहण करून 7च्या पुढे शपक श्रेणीवर आरोहण करतात ते तद्भव मोक्षगामीच असतात. आणि जे शुभोपयोगी श्रमण आहे यांच्या बाबतीत मात्र एकदम निर्णय देता येत नाही. कदाचित 2-3 भवामध्ये देखील ते मोक्षाला जाऊ शकतात. याच्यामध्ये अनेक कारण आहे. समजा या जीवांचं वज्र ऋषभ नाराचं संवहन नसेल तर ते तद्भव मोक्षगामी असणार नाही. नंतर चतुर्थ काळात नसतील जन्म तरीही त्यांचं निर्वाण होणं या पंचम काळामध्ये असंभवनीय आहे. आणि तसेही पंचम काळामधले श्रमण हे संवहन उत्कृष्ट नसल्यामुळे 7व्या गुणस्थानाच्या वर जातच नाही. आजच्या पंचम काळात लिमिट आहे, 7व्या गुणस्थानाच्या पुढे ते जाऊ शकत नाही, कारण संवहन नाही आहे तेवढं उत्कृष्ट प्रकारचं. आणि त्यामुळे तिसरं कारण असंही असू शकतं, जर चतुर्थ काळात आहे, संवहनही उत्तम आहे, पण त्यांना जर आयुबंध पडला असेल तरी देखील ते श्रमण त्या भवामध्ये मोक्षाला जाऊ शकत नाही. अनेक कारण आहे आणि त्यामुळे त्यांना शुभोपयोगामध्ये प्रवर्तमान व्हावं लागतं. अपरिहार्यपणे त्यांची शुभोपयोगात येण्याची मानसिकता नसताना सुद्धा ते शुभोपयोगात स्थित होतात. आणि शुभोपयोगामध्ये देखील फार का नाही तर अंतर्मुहूर्तपर्यंतच शुभोपयोगाच्या भूमिकेत असतात. आणि म्हणून काल आपण जसं बघितलं की शुद्धात्म्याच्या अनुरागाने सहित असणारं चारित्र्य हे शुभोपयोगी श्रमणांचं लक्षण आहे. म्हणजे अगदी क्लिअर की शुद्धात्म्याचा अनुराग जीवनात आहे
आणि असं असताना देखील शुभोपयोगामध्ये त्यांना प्रवृत्त व्हावं लागतं आहे अपरिहार्य कारणाने. जसा एखादी व्यक्ती आहे, बंदिवासात आहे, तिला बंदिवासात राहायचं नाही, परंतु अपरिहार्य कारणाने पारतंत्र्यामध्ये राहावं लागतं. त्याप्रमाणे हे श्रमण 6व्या गुणस्थानामध्ये असतात आणि त्यांना तिथून कधी बाहेर पडेल ही भावना त्यांच्या जीवनात असते. आणि या गाथेचा प्रयोग आमच्या जीवनात जर आम्हाला करायचा असेल तर शुद्धात्म प्रवृत्तीच उपादेय आहे. पण हे साधणं अशक्य असल्यास भक्ती, वत्सलता, तीर्थवंदनेचा भाव हा आमच्या जीवनात असायला पाहिजे. श्रमणांच्या जीवनात देखील हाच भाव असतो. अरिहंतादिकांची भक्ती असते, वात्सल्य भाव त्यांच्या अंतरंगामध्ये असतो. जे कोणी उच्च प्रतीचे साधू आहे, शुद्धोपयोगी साधू आहे, त्यांच्याविषयी समर्पणाचा भाव, सेवेचा भाव, वैयावृत्त भाव त्यांच्या जीवनात असणार आहे. त्यांची भूमिका ही त्यांच्यासाठी लावायची. आणि आम्हाला आमच्या भूमिकेतून जर बघायचं असेल तर आमच्याही भूमिकेमध्ये आम्हाला देखील आजही आमचं साध्य म्हणून आम्हाला ठरवायचं आहे की मला कधी ना कधी शुद्धोपयोगी श्रमण बनायचंच आहे. श्रामाण्याशिवाय मुक्तिपदाची प्राप्ती नाही, हे अंतरंगामध्ये निश्चित आम्हाला ठसवायचं आहे. आणि त्या दिशेने आम्हाला आमचा मार्गक्रमण देखील करायचा आहे. त्या मार्गावर जर आम्ही आरूढ होण्यास आज असमर्थ आहो, अशक्त आहो, तर आम्हाला जीवनात भावना तरी ठेवायला हरकत नाही. कारण भावना तर आम्ही नित्य भावूच शकतो. भावनेमध्ये फक्त चिंतन आम्हाला बदलायचं आहे आणि चिंतनामध्ये ही दिशा घ्यायची आहे की मी कधी वनामध्ये जाईल, कधी मी निर्ग्रंथ दीक्षा धारण करेल, कधी मला मुनिपद मिळेल, कधी माझं ज्ञानामृत भोजन हेच माझ्या जीवनात अंतिम राहणार आहे. अशा तऱ्हेची निरंतर भावना जीवनामध्ये भावावीच लागणार आहे. आणि हे जोपर्यंत आम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत आमच्या ह्या शुभोपयोगाची जी धारा आहे त्या धारेमध्ये आम्हाला आमचं दैनंदिन जी शुभक्रिया आम्ही करतो आहे ती करणं हे आमच्या जीवनातलं अपरिहार्यपणे असावं लागणार आहे. जर आम्ही आमची भूमिका बघितली तर आम्हाला दररोजचं देवपूजा, स्वाध्याय, दान ह्या ज्या षटक्रिया श्रावकांच्या सांगितलेल्या आहे या नित्य अनुसरण करण्या योग्य आहे. जर वैयावृत्त असेल, साधू असतील तर साधूंचं वैयावृत्त करणं, त्यांची आहारचर्या बघणं, त्यांचं निर्दोष कशा प्रकारे आम्ही गमन करू शकू याच्या विषयीचा विचार करणं हे आम्हाला नित्य श्रावकांच्या भूमिकेमध्ये आमच्या ह्या क्रिया असणं अत्यंत आवश्यक आहे. असं हे बघितल्यानंतर आता आम्हाला पुढच्या गाथेकडे वळायचं आहे, जी गाथा आहे की शुभोपयोगी श्रमणाची प्रवृत्ती कशी असते. काल आपण बघितलं की वत्सलता आणि अर्हंतादिकांशी विषयीची भक्ती आणि प्रवचन जीवांविषयी वात्सल्य भाव आणि भक्ती हे जीवनात असतं. आता प्रत्यक्षामध्ये ह्या क्रिया त्यांच्या जीवनात कशा असतात हे 247 नंबरच्या गाथेमध्ये सांगतात. वंदन नमन समेनेहिम अभ्युत्थानानुगमन पडिवत्ती समने सुसमावण ओ न निंदिदाराय चर्यं हि. वंदन नमन सनेहिम अभ्युत्थानानुगमन पडिवत्ती समने सुसमावण ओ न निंदिदाराय चर्यं हि. समनेषु म्हणजे श्रमणांमध्ये, वंदन नमन समेहिम वंदना आणि नमस्कार पूर्वक त्यांना जे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे अशा साधूंना किंवा साधर्मी असतील म्हणजे पदाधिकारी असतील त्यांना देखील एकमेकांना वंदना आणि नमस्काराचा भाव जीवनात सांगितलेला आहे.
म्हणून वंदना, प्रतिवंदना, नमन, प्रतिनमन, अभ्युत्थान म्हणजे उठून उभं राहणं. जर आपल्यापेक्षा ज्येष्ठ साधू येत असतील, ते ज्येष्ठ कदाचित वयात असतील, कदाचित तपात असतील, कदाचित ज्ञानात असतील, तरी देखील त्यांच्या सन्मानार्थ उठून उभं राहणं अभ्युत्थान. अनुगमन रूप म्हणजे त्यांच्या 7 पावलं मागे जाणं, किंवा ते येत असताना पाहून त्यांच्या समोर जाऊन त्यांचा विनय करणं. नंतर अशा प्रकारे विनय प्रवृत्ती करणं. समावनो त्यांचं श्रम दूर करणं म्हणजे वैयावृत्त त्यांचं करणं. हे रायचर्य मी न निंदिना, हे रागचर्येमध्ये निंदित कार्य नाही. म्हणजे जर श्रमण हे कार्य करत असतील, दुसऱ्या श्रमणांची वंदना करत असतील, प्रतिनमन करत असतील, अभ्युत्थान उठून उभे राहत असेल, ते जर आपल्या गावात येतात आहे आणि समजा गावामध्ये साधू आहे, तर गावाच्या सीमेपर्यंत त्यांना आणण्यासाठी जाणं ही त्यांच्या रागचर्येमध्ये निषिद्ध गोष्ट मानली जात नाही. विनयपूर्वक प्रवृत्ती करणं, अशा तऱ्हेची ही शुभोपयोग श्रमणाची प्रवृत्ती असते. वस्तुतः शुभोपयोगींना शुद्धात्म्या संबंधी अनुराग युक्त चारित्र असतं. जर ते आमचे आदर्श आहे, ते जर आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, ते जर शुद्धोपयोगी श्रमण आहे, तर शुभोपयोगी श्रमणांच्या अंतरंगामध्ये निरंतर हा भाव असतो की अरे आपल्यापेक्षा ते तपानी श्रेष्ठ आहे, ज्ञानानी श्रेष्ठ आहे, चारित्राणी श्रेष्ठ आहे. त्यांच्या प्रती निरंतर आदर्श ते अंतरंगामध्ये जपत असतात की मला देखील त्यांच्या सारखं तपस्वी, उपवास करणारे, मासोपवासी अशा प्रकारचं तपधारीपणा कधी जीवनात प्राप्त होईल याविषयी त्यांच्या अंतरंगामध्ये भाव असतो. त्यामुळे ते ज्यांना आदर्श मानत आहे त्यांचा तेवढाच भक्तिभावपूर्वक विनय अनुगमन करणं हे त्यांना सहज त्यांच्या जीवनात दिसतं. म्हणून शुद्धात्म्या संबंधी अनुराग युक्त चारित्र असतं. म्हणून शुद्धात्म परिणतीला पोचलेल्या अन्य मुनींमध्ये वंदना, नमस्कार, अभ्युत्थान, अनुगमन, आदर प्रगट करणारा विनयाचार, तसंच शुद्धात्म प्रवृत्तीच्या रक्षणाला कारणभूत श्रमांचे अपनयन करण्यासाठी वैयावृत्त रूप प्रवृत्ती ही दूषणीय नाही. अर्थात शुभोपयोगी श्रमणांना या प्रवृत्तीचा निषेध नाही. श्रमणांना, शुभोपयोगी श्रमणांना शुद्धात्मानुराग असणार असं चारित्र असतं. म्हणून त्यांना राग आहे, तो त्यांच्या त्या भूमिकेमध्ये निंदनीय मानल्या जात नाही. लक्षात घ्यायचं आहे, जरी राग त्यांच्या जीवनात आहे तरी देखील राग त्यांच्या जीवनात निंदनीय नाही. शुभोपयोगी श्रमण शुद्धात्म परिणतीला प्राप्त अन्य मुनींच्या प्रती वंदना, नमस्कार, अभ्युत्थान, अनुगमन, प्रतिपत्ती आणि श्रमापनयन प्रवृत्ती करतात. श्रमणांच्या सन्मानार्थ उठून उभे राहणे याला अभ्युत्थान म्हणतात. वंदना माहिती आहे, नमन करणं, नंतर नमस्कार माहिती आहे, अभ्युत्थानचा अर्थ त्यांच्या सन्मानार्थ उठून उभं राहणं. नंतर श्रमण गमन करत असतील तर त्यांच्या मागे जाणं याला अनुगमन म्हटल्या जातं. विनय भाव सहित सन्मान करणं याचं नाव आहे प्रतिपत्ती. आणि सर्वांनाच वात्सल्यम अभिलभ्यते त्यामध्ये सांगितलंय की यथायोग्य प्रतिपत्ती, प्रत्येकाच्या भूमिकेनुसार यथायोग्य प्रतिपत्ती व्हायला पाहिजे, त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे. 4थ्या गुणस्थांवरती अविरत सम्यक दृष्टी असेल
तर त्याची देखील यथायोग्य त्याच्या भूमिकेनुसार त्या ठिकाणी आदर सत्कार प्रतिपत्ती ही आवश्यक आहे. 5व्या गुणस्थानावरती संयता संयत जीव असेल, मग 11 प्रतिमाधारी, पहिल्या प्रतिमेपासून 11 प्रतिमेपर्यंत आणि 11वी प्रतिमा ऐल्लक क्षुल्लकाची प्रतिमा. या प्रतिमेपर्यंत प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या त्याच्या त्याच्या भूमिकेला अनुसरून हा प्रतिपत्तीचा भाव, यथायोग्यम प्रतिपत्ती हा भाव जीवनात असावा लागतो. 5व्या गुणस्थानवरती असतील, ऐल्लक क्षुल्लक असेल तर त्यांना इच्छामी म्हटल्या जातं. त्यांना बसण्यासाठी उच्च आसन दिलं जातं. त्यांना करपात्रामध्ये किंवा त्यांच्या जवळ असलेल्या पात्रामध्ये आहारदान दिल्या जातं. जल म्हणजे भोजन पाणी शुद्ध आहे असं म्हणून त्यांच्या देखील सन्मुख सांगितल्या जातं. ही त्यांच्या त्या भूमिकेनुसार यथायोग्य प्रतिपत्ती आहे. मुनी असतील तर मुनींच्या जीवनात नवदा भक्तीपूर्वक त्यांची तशा प्रकारची प्रतिपत्ती ही सांगितलेली आहे. आणि एक मुनी दुसऱ्या मुनींना देखील जो विनय आदर सत्कार करतो तो त्यांच्या भूमिकेनुसार असलेली त्यांची प्रतिपत्ती आहे. श्रावक करतात ती प्रतिपत्ती वेगळ्या तऱ्हेची आणि मुनी एकमेकांविषयीची जी प्रतिपत्ती करतात ती वेगळ्या तऱ्हेची. जसं संघामध्ये समजा कुणी रुग्ण असतील, कुणी वृद्ध साधू असतील, तर बाकीच्या साधूंचं हे कर्तव्य त्या ठिकाणी असतं की त्यांचा आहारचर्या होईपर्यंत त्यांना आहार देण्यासाठी निमित्त पडणं. श्रावक तर आहार देतील, पण त्यांना काय त्यांच्या प्रकृतीला पाहिजे, हवं नको सांगणं हे साधर्मी साधूंचं कर्तव्य तिथे म्हटल्या जातं. एवढंच नव्हे तर एखादे साधू श्रमण जर सल्लेखनारत असेल तर सल्लेखनारत असणाऱ्या साधूंसाठी सुद्धा 48 निर्यापकांची त्या ठिकाणी मॅक्झिमम उपस्थिती सांगितलेली आहे. कमीत कमी 4 पण चालतात, नसले तर एकावरही कार्य होऊ शकतं. पण 48 निर्यापक आचार्य त्या ठिकाणी असे सांगितलेले आहे की प्रत्येक वेळेला 2 साधू तिथे हजर असले पाहिजे. समजा रात्र आहे तर रात्री देखील जागणारे साधू सल्लेखनेच्या मुनींच्या जवळ उपस्थित असतात. त्यांना जर काही किंचितही कमी अधिक लागलं तर त्यांना पूर्णतः ते सहकार्य करत असतात. त्यांना जर मनाने एखाद्या वेळेला त्यांचं जर मनोबल कमी पडत असेल तर त्यांना उपदेशाच्या माध्यमातून मनोबल देऊन स्थिर केल्या जातं. त्यांची जर काया शिथिल झाली असेल तर आधार देऊन त्यांना सामायिक आदीसाठी उठविलं जातं. या सगळ्या गोष्टी या यथायोग्य प्रतिपत्तीमध्ये घ्यायच्या आहे की त्यांची त्या त्या भूमिकेनुसार यथायोग्य प्रतिपत्ती असणार आहे. एखाद्या मुनींना जर निरंतर अंतराय येत असतील तर बाकीच्या मुनींचं देखील हे कर्तव्य असतं आणि करतातही की बाकीचे मुनी देखील तिथे स्वतः जातीने उपस्थित राहून त्या मुनींचा निरंतराय आहार कसा होईल यासाठी ते मदत करतात. या सगळ्या गोष्टी साधूंच्या जीवनात सांगितलेल्या आम्हाला ग्रंथामध्ये दिसतात. मूलाचार सारखा जर ग्रंथ आम्ही उघडला आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर अशा प्रकारचं वर्णन आम्हाला दिसतं एकतर. किंवा मरणकंडिका हा जर ग्रंथ उघडला आम्ही, भगवती आराधना हे जर ग्रंथ आम्ही बघितले तर आम्हाला या सगळ्यांचं अगदी व्यवस्थितरित्या वर्णन आम्हाला आढळतं. एखादे मुनी 12 वर्षाची सल्लेखना धारण करतात. त्यावेळेला त्यांची चर्या कशी असते? 4 वर्षापर्यंत ते कोणत्याही गोष्टीचा त्याग करत नाही पहिली घेतल्यानंतर, पण नंतरच्या 4 वर्षामध्ये उग्र तपश्चरण करतात. नंतरच्या 4 वर्षामध्ये आहारांमध्ये कशा प्रकारची कमी आणून शेवटी गरम पाणी, पेय जल याच्यावर त्यांचा शेवटचं वर्ष स्निग्धांशाचा पूर्णतः त्याग करून कशा प्रकारे त्यांची सल्लेखना ते योग्य रीतीने साधतात आणि त्यावेळेला बाकीच्या श्रमणांचं देखील सहकार्य मिळत असतं. तर शांतीसागर महाराजांचं आम्ही चरित्र उघडलं. 36 दिवसांची त्यांची यमसल्लेखना चालली.
जर आम्ही अजितमती माताजींचं सल्लेखणीचं पुस्तक उघडलं तर आम्हाला त्याच्यामध्ये डे टू डे त्यांचं वर्णन आम्हाला केलेलं आढळतं की कशा प्रकारे त्यांना तर एवढे कष्ट होते की बेडसोर झाले होते आणि तरी देखील ते आज शेवटपर्यंत उठून सामायिकला बसत होत्या. शरीरावर कोणत्याही तऱ्हेचा ममत्व भाव जणू काही शिल्लक नव्हता. एवढंच नव्हे, जर आम्ही इंदुमती माताजी ज्या सुपार्श्वमती माताजी होत्या त्यांच्या त्या गुरु होत्या आणि त्या इंदुमती माताजींचं जर आम्ही सल्लेखणीचं पुस्तक आम्ही उघडलं तर त्यांनी कशा प्रकारे स्वतःहून सगळ्या गोष्टींचा त्याग करत गेल्या हे आम्हाला उदाहरणावरून दिसतं. आणि हे जे त्यांच्या सोबतचे श्रमण आहे हे त्यांची तशा परिस्थितीमध्ये यथायोग्य प्रतिपत्ती कशी सांभाळतात, त्यांना कष्ट होणार नाही अशा प्रकारची त्यांची ही सतत भूमिका असते हे आपल्याला पाहायला मिळतं. नंतर शमन जेव्हा विहार रोग आदीने थकले असेल तर श्रम दूर करण्यासाठी वैयावृत्त करणं याला श्रमापनयन असं म्हटलं जातं. आणि ह्या क्रिया शुभोपयोगी श्रमणाला दूषणास्पद नाही. म्हणून या गाथेचा प्रयोग करताना रुचीपूर्वक ह्या क्रिया करणं श्रमण आहे. पण श्रमण आहे आणि तो जर असं मानत असेल की ह्या क्रिया करणं माझ्यासाठी व्यर्थ आहे, निरर्थक आहे, निंदनीय आहे, मला ह्या करायला नको आहे, अंतरंगात भावना तीच आहे, पण करत असताना पूर्ण समर्पण त्या क्रियेप्रती आहे. एखाद्या साधूंची वैयावृत्ती करते आहे तर त्यावेळेला समर्पणाची पूर्ण भावना त्यांच्या जीवनात आहे. केवळ हेय वृत्तीने ते कार्य करत नाहीये. आजकाल आपण असं म्हणतो की आम्ही क्रिया करायची आणि हेय वृत्तीने करा. हे खूप एक सूर ऐकायला येऊ लागलेला आहे की अष्टक द्या पण हेय वृत्तीने द्या. अरे अष्टक द्यायचं आहे तर पूर्ण समर्पण युक्त त्या ठिकाणी आम्हाला त्याच्यामध्ये जणू काही झोकून तू आणि मी हा द्वैत भाव जिथं शिल्लक उरणार नाही इतकं तन्मयतापूर्वक आम्हाला तो भाव जीवनात आणून भक्ती उजागर करायची आहे. म्हणून ह्या क्रिया रुचीपूर्वक करायच्या आहे. पण अभिप्रायामध्ये मात्र आम्ही त्याच्याविषयी आसक्त भाव असेल तर तो चुकीचा आहे. अंतरंगात अभिप्रायचा हा पाहिजे की ह्या क्रियांमधून मला वर जायचं आहे. या क्रिया मला तात्कालिक एक विसावा म्हणून ठीक आहे, पण माझ्या जीवनामध्ये मला वरची भूमिका निरंतर गाठायची आहे. हा अंतरंगामधला अभिप्राय मात्र आमचा बदलता कामा नये आणि क्रियेमध्ये पूर्ण समर्पण अशा तऱ्हेच्या या क्रिया या शुद्धोपयोगी श्रमणच त्या ठिकाणी अनुभवू शकतो. ही अशी त्यांची भूमिका आहे. आता शुभोपयोगींनाच अशा प्रवृत्ती असतात ही गाथा या ठिकाणी सांगतात. गाथा नंबर 248 ची. दंसन नाणुवदेसो सिस्सगहणं च पोसनं तेसिं चरिया हि सरागाणं जिनिंद पूजो वदेसोय. दंसन नाणुवदेसो सिस्सगहणं च पोसनं तेसिं चरिया हि सरागाणं जिनिंद पूजो वदेसोय. दंसन नाणुवदेसो दर्शन आणि ज्ञानाचा उपदेश. शिष्यगहणं च तेसी पोसनम शिष्यांचा संग्रह आणि त्यांचं पोषण. य जिनेंद्र पूजोपदेशो आणि जिनेंद्राच्या पूजेचा उपदेश ही वास्तविक सरागांची चर्या आहे. सराग श्रमण कसे असतात, शुभोपयोगी श्रमण त्यांची प्रवृत्ती कशी असते, तर शुभोपयोगाची प्रवृत्ती असताना जसं आम्ही बघितलं की त्यांना उपदेश देण्याचा भाव होतो, शिष्यांचा अनुग्रह करावा, शिष्यांना मार्गदर्शन करावं
असा भाव शुभोपयोगी श्रमणांच्या जीवनात होतो. मी तर माझं कल्याण करून घेतलं, पण समोरचा जो शिष्य समूह आहे याचं भरण पोषण या अर्थाने की त्यांच्यावर अनुग्रह कसा होईल, त्यांनाही सन्मार्ग लाभ कसा होईल, तेही चारित्र्यामध्ये कसे स्थिर होतील, या दृष्टीने त्यांचा शिष्यांचा संग्रह करणं आणि त्यांचं गणांचं पोषण करणं आणि जिनेंद्राच्या पूजेचा उपदेश ही वास्तविकतः सरागांची चर्या आहे. अनुग्रह करण्याच्या इच्छेपूर्वक सम्यक दर्शन सम्यक ज्ञानाचा उपदेश देणं. जरी या ठिकाणी आम्ही हे म्हटलं की त्यांना दुसऱ्यांवर अनुग्रह करण्याचा भाव जीवनात आला, तरी हा त्यांचा भाव मिथ्यात्व कर्मोदय जनित नाही, लक्षात घ्यायचं. मिथ्यात्वामध्ये त्यांच्या अंतरंगामध्ये माझ्यामुळे पराचं चांगलं करू शकतो हा भाव अहंकारयुक्त भाव राहणार आहे. आणि हा भाव सुटलेला आहे त्यांच्या जीवनातला. त्यांच्या जीवनामध्ये संज्वलन कषाय जनित यांच्यावर मला अनुग्रह करायचा आहे असा संज्वलनच्या तीव्र उदयामध्ये असणारा राग भाव विद्यमान आहे. दोन मध्ये महत् अंतर आहे. मिथ्यात्वाच्या उदयात हा जीव असं मानतो की मी दुसऱ्यांचं चांगलं वाईट करू शकतो, मी शिष्यांना उपदेश दिला म्हणून त्यांचं चांगलं झालं, मिथ्यात्वजनित भाव. आणि संज्वलनच्या तीव्र उदयात भाव आहे की समोरच्या शिष्याचा देखील चांगलं व्हायला पाहिजे, त्यासाठी मला उपदेश देणं, शास्त्र लिहिणं आवश्यक आहे. पण त्यामुळे हा अहंकारयुक्त परिणाम नाही, फक्त त्या भूमिकेच्या त्या भावाच्या अनुषंगाने करुणायुक्त परिणाम आहे, राग भाव आहे. पण कोणता? तर संज्वलनचा राग, बाकीचे कोणतेही राग नाही. समजा त्यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार ऐकलं नाही तर ते त्याविषयी यत्किंचितही खेदखिन्न होणार नाही, कारण त्यांना जाणीव आहे की मी उपदेश दिला, समोरच्या व्यक्तीने तो तसाच्या तसा ग्रहण केला पाहिजे, अनुकरण केलं पाहिजेच असं नाही, तो त्याच्या परिणतीने त्यांना स्वीकारणार आहे. मी माझ्या मनात भावाला उपदेश द्यावा या भावाला मी केलं, परंतु त्यांनी उपदेश ग्रहण केला नाही तर ती त्याची परिस्थिती, मी त्याच्यामध्ये काहीही करू शकत नाही. मिथ्यात्व नसल्यामुळे त्यांच्या जीवनात ही न पाळता म्हणजे तो उपदेश ऐकला नाही तर येणारी खेदखिन्नता त्यांच्या जीवनात राहणार नाही. आणि मिथ्या दृष्टी असेल तर मात्र समोरच्या व्यक्तीने तसं ऐकलं नाही तर याच्या अंतरंगात खेदखिन्नतेचा भाव निर्माण होईल. दोन मध्ये अभिप्रायामध्ये महत् अंतर आहे. मिथ्यात्व जनित परिणाम असणं आणि संज्वलन कषाय जनित परिणाम असणं. संज्वलन जनित परिणामामध्ये देखील त्यांच्या जीवनात हा अनुग्रह करण्याचा परिणाम आहे, त्याचं समोरच्याचं चांगलं झालं पाहिजे हा परिणाम आहे. पण हा संज्वलन म्हणजे पाण्यावरच्या रेषेप्रमाणे परिणाम आहे. तात्पुरतं त्यांना वाटलं की यांनी असं केलं तर याचं भवितव्य चांगलं होईल, परंतु पाण्यावर रेष मारल्यानंतर दुसऱ्याच क्षणामध्ये जशी ती पुसून जाते त्याप्रमाणे तो भाव देखील, तो राग देखील त्यांच्या जीवनातला अंतर्मुहूर्तात नष्ट होणार आहे. आणि मिथ्यात्वजनित जर भाव असेल तर मात्र तो अनंत अनुबंधाला कारणीभूत असणार आहे. त्यामुळे ह्यानी ऐकलं नाही ही रुखरुख या जीवाला सतत मिथ्यात्वीला राहील.
मिथ्यात्व गेल्यानंतर समजा यदा कदाचित अप्रत्याख्यानजनित भाव असेल तर तो भाव समोरच्या व्यक्तीने जर ग्रहण केला नाही तर याच्या मनामध्ये खेदखिन्नता राहील, पण 6 महिन्यापेक्षा जास्त ती खेदखिन्नता टिकणार नाही. प्रत्याख्यानजनित असेल तर 15 दिवस पर्यंत फार फार टिकेल, नंतर टिकणार नाही. अशी ही कषायांची जाती आहे आणि या कषायांच्या जातीमुळे त्यांच्या अंतरंगामध्ये तशा तशा प्रकारचा परिणाम होतो. आम्हाला शास्त्रामधलं उदाहरण आठवत असेल, भरत राम हा सम्यक दृष्टी होता, क्षयिक सम्यक दृष्टी होता आणि लक्ष्मणाचं प्रेत घेऊन तो 6 महिनेपर्यंत फिरला. लक्ष्मण मेला हे मानायला राम तयारच नव्हते. क्षयिक सम्यक्त्वाची प्राप्ती, पण एवढा स्नेह त्या लक्ष्मणाविषयीचा अंतरंगामध्ये, पण हे किती काळ टिकलं? 6 महिने. का? तर अप्रत्याख्यानाचा उदय 6 महिने राहू शकतो. त्यांच्या जीवनातलं अनंतानुबंधी कर्म संपलेलं होतं, त्यामुळे ते निरंतर तशा प्रकारच्या परिणामात राहू शकले नाही आणि 6 महिन्यानंतर आत्मानुभूती समय आला, जागरूक अवस्था झाली, संबोधन देवाचं मिळालं, काही निमित्त ते पडलं, पण अंतरंगामध्ये आत्मानुभूती परत प्रगट झाली आणि लक्ष्मण मेला आहे ही वस्तुस्थिती त्यांनी स्वीकारली. पण ते स्वीकारायसाठी 6 महिन्याचा कालावधी जावा लागला, कारण अप्रत्याख्यानावरणाचा उदय होता. तर अशा तऱ्हेने त्या त्या भूमिकेनुसार तो परिणाम जीवनात टिकणार आहे. इथे अनुग्रह करण्याच्या इच्छेपूर्वक सम्यक दर्शन, सम्यक ज्ञानाचा उपदेश देणं, सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्याचाही उपदेश दिला जातो. चारित्र्य धारण करण्याची प्रेरणा दिली जाते आणि आपण पुरुषार्थ सिद्धी उपाय ग्रंथामध्ये बघितलं आहे, ज्या वेळेला चारित्र्याचा उपदेश दिला जातो तेव्हा सांगितलं जातं समोरच्या व्यक्तीला की श्रेष्ठातलं श्रेष्ठ जे आहे ते पहिल्यांदा दाखविल्या जातं, त्याला सांगितलं जातं, त्याचं ग्रहण करा असं म्हटलं जातं. जसं उदाहरण आपण त्यावेळेला बघितलेलं, परत एकदा आपण रिवाइज करू ते उदाहरण. एखादी व्यक्ती हिरा घेण्यासाठी एखाद्या ज्वेलर्स शॉपमध्ये गेली आणि सांगितलं की मला उत्कृष्टातला उत्कृष्ट हिरा हवा आहे. तो जोहरी त्याला उत्कृष्टातला उत्कृष्ट हिरा दाखवितो आणि सांगतो की याची इतकी किंमत आहे. जेव्हा समोरचा ग्राहक म्हणतो की नाही, एवढं मी पैसे देऊ शकत नाही, एवढी माझी शक्ती नाही, एवढा पैसा माझ्याजवळ नाही, तेव्हा तो जोहरी तो हिरा परत बंदिस्त करून आपल्या तिजोरीत ठेवतो आणि दुसरा माल त्याला परोसतो. म्हणजे खालच्या थोडा त्याच्यापेक्षा कमी असलेला आणि तोही सांगितला तर त्याच्याही पेक्षा कमी असलेला असा तो त्या ठिकाणी किमतीने कमी असणारा हिरा त्याला दाखविणार आहे. त्याप्रमाणे आम्ही देखील एखाद्या ज्ञानीच्या संगतीत गेल्यानंतर तो ज्ञानी पहिल्यांदा तर आम्हाला शुद्धोपयोगी चारित्र्य हे किती श्रेष्ठ दर्जाचं आहे आणि त्यांनी इतकं उत्कृष्ट सुख मिळणार आहे याची एक अनुभूती, परक झलक आमच्या समोर प्रस्तुत करणार आहे. आम्ही सांगितलं की आम्ही त्या मार्गावर जाऊ शकत नाही, आमचं अजून आत्मिक तेज कमी पडतंय, सामर्थ्य नाही, आमची शारीरिक शक्ती नाही, आत्म्याचंही तेज नाही, बल नाही, हे सांगितल्यानंतर त्या ठिकाणी खालचा श्रावक अवस्थेचा उपदेश दिला जातो. ऐल्लक क्षुल्लकाची सांगितल्या जाते भूमिका, तीही पाळण्यास समर्थ आहे म्हटलं तर प्रतिमा, पहिल्या प्रतिमेपर्यंत आम्ही तीही नकार देतो आणि मग आचार्य सांगतात ठीक आहे, अष्टमूल गुणांचं पालन कर, अहिंसा अनुव्रत तू जीवनात घे. पहिल्यांदा महाव्रताचा उपदेश दिला गेला आणि नंतर आचार्य आमच्यासाठी करुणा भावनेनी खालच्या अनुव्रती बनण्याचा,
प्रेरणा आम्हाला देतात. तर असा हा चारित्र्याचा उपदेश आणि अशा या चारित्र्याच्या माध्यमातून शिष्यांचाही संग्रह आणि पोषण गण प्रवृत्ती आणि जिनेंद्राच्या पूजेचा उपदेश देण्याची जी प्रवृत्ती आहे ही शुभोपयोगींनाच होते, शुद्धोपयोगींना होत नाही. शुद्धोपयोगी तर आत्मस्वरूपात एकाग्रतेने तल्लीन झालेले आहे, सामायिक अभेद चारित्रामध्ये ते आहेत आणि त्यांना कदाचित श्रेणी जर ते आरोहण करत असतील तर त्यांची भूमिका आणखी वरच्या तऱ्हेची झालेली आहे. अशा तऱ्हेची ही गाथा आपण बघितली. उद्याला याचा संक्षेप आपण बघू आणि पुढच्या गाथेकडे वळू. आज आपण इथे थांबणार आहोत. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उज्जायाणम, नमो लोये सवसाहुणम. यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. 2 मिनिट